सर्वांना नमस्कार. आपण जो आपला सर्व पेपर झाला होता त्यात आता आपण मराठीचं स्पष्टीकरण बघितलं, त्यानंतर आपण आता बुद्धिमत्ताचं स्पष्टीकरण बघणार आहेत. तर बुद्धिमत्ताचा आपला त्यात 5 नंबरचा प्रश्न होता BAGFENMLK. आता आपल्या लक्षात आलं असेल की ABEFGKLM हे काय झालेले उलटे झालेले आहे, बरोबर आहे. आपण आता याला काय करू, सरळ आपण सरळ करून घेऊ AB, बरोबर आहे. आता याच्यामध्ये 2 अक्षर सोडलेले आहे ते लिहून घेऊ आपण इथं CD. आता याला परत सरळ करायचं EFG, बरोबर आहे. काय केलं आपण, हे जे उलट होतं AB त्याला AB केलं, त्याच्यानंतर E होतं, मध्ये कोणते अक्षर सोडते ABCDEFG म्हणजे सरळ काय होते आपली ABCD तयार होती. इथपर्यंत आलो आपण. आता इथं 2 अक्षर होते म्हणून त्यानं 2 सोडले होते. आता इथं 3 आहे म्हणून 3 आपल्याला काय करायचे सोडायचे. तर ते कोणते हे 3 अक्षर आता आपण HIJ. आता इथून परत हे उलट आहे, याला परत आपण काय करू आता सरळ KLMN. म्हणजे काय झालं, सरळ आपलं इथं 2 अक्षर होते तर 2 सोडले, इथं 3 होते 3 मध्ये सोडलेले, इथं 4 आहे आता 4 सोडलेले असेल. मग आता याच्यानंतर N नंतर काय आहे, N नंतर OP हे सोडलेलं अक्षर इथं बाणानं दाखवा आपण OPQR. आता हे 3 सोडले होते, मध्ये हे 3 सोडले OPQR, बरोबर आहे. आता याच्यानंतर काय येणार आहे, सरळ याच्यानंतर येणार आहे R नंतर STUVW, बरोबर आहे. VW त्याच्यानंतर इथपर्यंत येणार, बरोबर आहे. हे किती झाले 5. इथं होते 2 अक्षर, इथं होते 3 अक्षर, इथं होते 4 अक्षर, इथं होते 5 अक्षर. आता काय झालेलं होतं, आपला प्रश्न जो होता ना तो उलटा होता. जे आपली ABCD होती ती उलटी केलेली होती. मग आपल्याला काय करायचं, फक्त याच्यात उत्तराच्या वेळेत काय करणे आपल्या इथं याला उलट करणे WVUTS. अशा प्रकारे आपलं उत्तर काय होतं WVUTS. काय केलं आपण, सरळ अशी ABCD तयार होत होती ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVW. फक्त जे उलट दिलं होतं त्याला आपण सरळ केलं आणि जे मध्ये शब्द गाळलेले ते लिहिलं. इथं 2 होते म्हणून इथं 2 शब्द गाळलेले होते. इथं 3 हे होते म्हणून इथं 3 होते, 3 सोडलेले होते. इथं 4 होते म्हणून 4 सोडले. त्याच्यानंतर आपण 5 येणार होता तो आपण सरळ लिहून घेतला. एक काय केलं आपण, आपल्या प्रश्नाजवळ उत्तराजवळ जाण्यासाठी काय केलं आपण, सरळ ABCD लिहिली, पण आपला प्रश्न उलटा होता म्हणून आपण त्याला काय केलं, अशा प्रकारे त्याला उलट केलं आणि आपलं उत्तर होतं WVUTS. आता आपला बुद्धिमत्ताचा प्रश्न आहे 9 नंबरचा आपल्या प्रश्नपत्रिकेत MORV CEHL CENT GLOS. आता याच्यातला विसंगत घटक ओळखायचा आहे. म्हणजे काय आहे, याच्यातला एक वेगळा आहे, एक पर्याय कोणता तरी काय वेगळा आहे आणि 3 काय सारखे. ठीक आहे, आता याच्यात आपण फरक काय ते बघू. इथं M आणि O म्हणजे इथं 1 सोडून N सोडलात काय O आहे, म्हणजे इथं 1चा फरक आहे. O आणि R याच्यात 2चा फरक आहे आणि R आणि V याच्यात किती 3 सोडलेले म्हणजे 3चा फरक आहे. अशा प्रकारे 1 2 3चा फरक नाही. आता नंतर C बघू. C आणि E एक किती सोडला, इथं 1 सोडला. E आणि H किती सोडले, 2 सोडले, बरोबर. H आणि L किती सोडले, मध्ये 3 सोडले, बरोबर आहे. याचं पण तसंच आहे 1 2 3 1 2 3. आता हा बघा C आणि E 1 सोडला, ठीक आहे, 1 मध्ये. आता E आणि N कितीच फरक डायरेक्ट 1 2 3 4 5 6 7 8 9 कितीचा फरक आहे 9. म्हणजे आता सारखं दिसतंय का. आता पुढे आपल्याला चेक करायची पण गरज नाही, कारण हे पहा इथं 1 2 3 1 2 3 ह्या फरकानं होते. आता इथं 1 होतं, इथं कितीचा फरक पाहिजे होता, 2चा फरक पाहिजे होता, 3चा फरक पाहिजे होता. आता N पासून T तिथं 3चा फरक नाही. म्हणजे विसंगत पर्याय ना हा आपला 3 नंबरचा विसंगत पर्याय होता, कारण जो संबंध या सगळ्यामध्ये होता या 3 पदामध्ये तो याच्यामध्ये नव्हता, म्हणून आपलं वेगळं उत्तर होतं 3 नंबरचं. आता आपला 14 नंबरचा प्रश्न होता, त्याच्यात पूजा पल्लवीपेक्षा 9 दिवसांनी मोठी आहे. पल्लवीचा जन्म शनिवारी झाला असल्यास पूजा कोणत्या वारी जन्मली. आता पूजा काय आहे, पल्लवीपेक्षा मोठी आहे, तर जी मोठी असणार आहे ती मागे येणार आहे शनिवारपासून, बरोबर आहे. लहान समोर म्हणजे तिचा अगोदर झालेला ना, शनिवारच्या अगोदर जन्म झालेला आहे तिचा, कोणत्या वाराच्या ह्या अगोदर. जर पल्लवी शनिवारी जन्मली, पूजा तिच्यापेक्षा किती दिवसांनी मोठी आहे, पूजा 9 दिवसांनी मोठी आहे, बरोबर आहे. किती दिवसानं, 9 दिवस, 9 दिवसांनी मोठी. म्हणजे पूजाचा जन्म ह्या शनिवारच्या पाठीमागं 9 दिवस झाला असेल. आता आपल्याला माहिती आहे की 7 दिवसानं तोच वार येतो, बरोबर आहे. आपण 7 दिवस मागे गेलो तर तोच वार येतो शनिवार, बरोबर आहे. पण पूजा किती दिवसांनी मोठी आहे, 9 दिवसानं मोठी आहे. आपण किती वारान गेलो, फक्त शनिवार तर शनिवार काय गेलो, कारण 7 दिवसानं तोच वार रिपीट होतो म्हणून आपण 7 दिवस गेलो. आता कोणते दिवस राहिले, 9 मधून 7 गेले, 2 दिवस राहिले. म्हणजे इथं परत शुक्रवार
इथं परत गुरुवार. म्हणजे पूजाचा जन्म कोणत्या दिवशी झाला? गुरुवारी झाला. कारण काय झालं, हिचा पल्लवीचा जन्म शनिवारी झाला होता आणि पल्लवीपेक्षा पूजा किती 9 दिवसांनी मोठी होती. मग आपण 7 दिवस मागे गेलो अगोदर, कारण तोच वार रिपीट होतो म्हणून शनिवार भेटला आपल्याला. 2 दिवस आणखी राहिली होती, मग शुक्रवार आणि गुरुवार. म्हणजे पूजाचा जन्म गुरुवारी झालेला आहे, त्याच्यानंतर शुक्रवार आणि हा शनिवार आणि पुढच्या शनिवार कोणाचा झाला? पल्लवीच झाला. म्हणजे पूजा पल्लवीपेक्षा किती 9 दिवसांनी मोठी. तर आपला प्रश्न असा होता की पूजाचा जन्म कोणत्या वारी झाला? तर पूजाचा जन्म गुरुवारी झाला. आता आपला 17 नंबरचा बुद्धिमत्ताचा प्रश्न आहे, एका भिंतीवरील घड्याळात 10:48 वाजले असेल तर ते घड्याळ आरशात पाहिले असता कोणती वेळ दर्शवेल? आता आपण ऑलरेडी घड्याळ चॅप्टरमध्ये शिकलेलो आहे की भिंतीवरील घड्याळ, आता हे भिंतीवर घड्याळ आहे समजा आणि ते आपल्याला आरशात बघायचं आहे, तर ते कोणतं वेळ दर्शवेल? तर आपण त्याच्यात शिकलेलो आहे की जी वेळ दिलेली, जी आपल्या प्रश्नामध्ये वेळ दिलेली, ती फक्त काय करणे आपल्याला 11:60 काय करणे? मायनस करणे, एवढंच करणे. ती वेळ कोणती असो, हे तर आता 10:48 आहे, याच्या जागी ती वेळ कोणती वेळ असो तर आपल्याला काय करायचं आहे, फक्त ती 11:60 काय मायनस करायची. म्हणजे आपल्याला ती आरशामध्ये कोणती वेळ दाखवेल ते आपल्याला कळेल. ठीक आहे. आता 11:60 काय करायचं आपल्याला? 10:48 काय करायचं आहे? मायनस करायचं आहे. आता 60 गेले डायरेक्ट 12, 11 1 गेला, 11 10 गेले 1. अशा प्रकारे 1:12 किती दाखवेल? 1:12 ती घड्याळ आरशात वेळ दाखवेल. जी भिंतीवर किती दाखवत होती? 10:48 दाखवत होती. फक्त आपण काय केलं, अशा प्रश्नाला 11:60 मायनस करायचं. आपलं उत्तर होतं 1:12. आता आपला 24 नंबरचा प्रश्न आहे बुद्धिमत्ताचा, 0, 6, 24, 60, 120, 210. आता याच्यातला आपल्याला काहीतरी लॉजिक लावून फरक काय तो बघायचा आहे. आता याचा फरक असा होता की घन आहे, हे घन करून काय करायचे, जी संख्या दिली त्या संख्येचा याचा घन करायचा आणि तीच संख्या काय करायची? मायनस करायची 1 पासून. आता हा 0 आहे, याच्यात 1चा घन -1, 1चा घन काय? 1च आहे, -1 म्हणजे काय? 0. बरोबर आहे, हा झाला 0. आता इथं कसं, इथं 1चा घन घेतला, इथं 2चा घन घेणे. कितीचा? 2चा घन. 2चा घन काय आहे? 8. ज्याचा घन घेतला तोच मायनस करायचा आहे. किती आला? 6. ठीक आहे. 1 2 3 4 5 6 अशा आपल्याला काय करायचं आहे? क्रमाने घन घ्यायचे. 1चा घन घेतला आपण 1, त्याच्यातून 1 मायनस केला 0 आला. त्याच्यानंतर आपण 2चा घन घेतला 8, 2चा घन घेतल्यामुळे 2च आपण त्याच्यात मायनस केलं म्हणून 6 झालं. आता आपण घेणार आहे 3चा घन. 3चा घन किती आहे? 27. त्यातून 3 मायनस करायचं 24 येतं. ठीक आहे, असं 24 येतं. हे 2 मायनस करून येतं. त्याच्यानंतर 4चा घन. 4चा घन किती आहे? 4चा घन 64. ठीक आहे, त्याच्यातून किती मायनस करायचे? 4 घेतले म्हणून 4 मायनस केलं, किती आले? 60 आले. ठीक आहे. आता इथं घ्यायचं आहे 5चा घन. 5चा घन किती आहे? 125. कितीचा घन गेला होता आपण? 5चा, म्हणून 5 मायनस केलं, किती आलं? 120 आलं. ठीक आहे. आता इथं घ्यायचं आहे 6चा घन. 6चा घन किती आहे? 6चा घन आहे 216. किती? 216. ठीक आहे. याच्यातून कितीचा घन गेला होता आपण? 6चा, 6 मायनस करायचे, आले 210. आता याच्यानंतर घ्यायचा आपला 7चा घन. 7चा घन किती आहे? 343. त्याच्यातून मायनस किती करायचे? 7 म्हणजे किती? 336. अशा प्रकारे आपलं उत्तर काय होतं? 336. काय केलं आपण? क्रमानं घन घेतले. बरोबर आहे. 1चा घन घेतला, तो 1 मायनस केला. 2चा घन घेतला, 2 मायनस केला. 3चा घन घेतला, 3 मायनस केले. 4चा घन घेतला, 4 मायनस केले. 5चा घन घेतला, 5 मायनस केले. 6चा घन घेतला, 6 मायनस केले. 7चा घन घेतला, 7 मायनस केले. अशा प्रकारे आपलं उत्तर होतं 336. आता आपला पुढचा 29 नंबरचा प्रश्न आहे नातेसंबंधावरती. आता नातेसंबंधामध्ये आपण पहिलेच ते कोणते त्याला चिन्ह वापरायचं ते बघितलं होतं. भावासाठी काय वापरायचं, नवरा बायकोसाठी काय वापरायचं, आई वडिलासाठी काय वापरायचं ते आपण बघितलं होतं. आता इथं काय? ए ही बीची मुलगी आहेत, सी ही एची बहीण आहेत. आणि आता बघू आपण हा प्रश्न कसा. आता काय होतं? ए ही बीची मुलगी आहेत. ए काय आहे? बीची मुलगी. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? बीवर असं करायचं आहे, बाण दाखवायचं आहे. ए काय आहे? बीची मुलगी आहे. म्हणजे हिचं आपल्याला कळालं ही कोण आहे? फिमेल आहे. ठीक आहे. बी, ए ही बीची मुलगी आहेत म्हणून बी आपण वरती ठेवला आणि ए खाली. ए ही कोण आहे? बीची मुलगी आहे. ठीक आहे, इथपर्यंत आलो आपण. सी ही एची बहीण आहे. सी काय आहे? बहीण आहे. मग आपण भावा बहिणीला असं बरोबरचं चिन्ह देतो. सी ही बहीण आहे म्हणजे ही पण कोण आहे? फिमेल आहे. ठीक आहे, इथपर्यंत आलो आपण. पुढं बी ही डीची मुलगी आहे. आता ही पण काय आहे? डीची मुलगी, म्हणून आपल्याला इथं काय करायचं आहे? डी वरती दाखवायचं आहे. ठीक आहे. आता डी कोण आहे आपल्याला ते काही कळलं नाही सध्या. बी कोण आहे? डीची मुलगी, म्हणून आपण काय केलं? डी वरती दाखवलं. ए बीची मुलगी आहे आणि ह्या दोघं काय आहे? बहिणी. ए कोण आहे? सी कोण आहे? याची बहीण आहे. बरोबर, इथपर्यंत आलो आपण. आणि ई हा सीचा भाऊ आहे. ई पण काय आहे?
सीचा भाऊ आहे, म्हणजे ही कोण आहे, मेल आहे. इथपर्यंत आपण आलो. जशी आपली मांडणी केली होती, ए ही बीची मुलगी आहे, ठीक आहे, ए सी ही एची बहीण आहे आणि हा सीचा भाऊ आहे आणि बीची आई कोण आहे, डी. अशा प्रकारची आपली मांडणी होती. आता लक्षात काय आहे की बी चे हे 3 मुलं आहे, ए सी ई, बरोबर आहे. बीचे कोण आहे, हे 3 मुलं आहे. आता ह्या 3 मुलांची आजी कोण आहे, हे वर हा मुलगा आहे. तर आपल्या प्रश्नात काय होतं की ईचं आणि डीचं नातं काय. आता आपल्याला माहिती आहे आपल्या आईची आई वडील आपले आजी आजोबा लागतात, ठीक आहे. ह्या तिघांची आई कोण आहे, बी आहे आणि बीची आई कोण आहे, डी आहे. मग एक तर त्यांची काय आजी. आपल्या प्रश्नात काय होतं तर याचं ई हा मेल आहे, नातू आजी, यांच्या दोघांचं नातं काय आहे, डी आणि ईचं, नातूचं आणि आजीचं. आपल्याला माहिती आहे आपल्या आईचे किंवा वडिलाचे आई वडील आपले कोण लागतात, आजी आजोबा लागतात. अशा प्रकारे आपला प्रश्न होता ई आणि डीचं नातं काय आहे, तर आजी आणि नातूचं त्यांचं काय आहे, नातं आहे त्यांचं. आता आपला त्याच्यानंतर 35 नंबरचा प्रश्न होता, माझ्या घरी मी पूर्वेकडे तोंड करून उभा आहे. हा दिशेचा प्रश्न आहे. आता आपल्याला माहिती आहे दिशा कशा लक्षात ठेवायचं आहे, वरती उत्तर, खाली दक्षिण, इकडं पूर्व उजव्या हाताला, डाव्या हाताला पश्चिम. वरती दक्षिण, वरती उत्तर, खाली दक्षिण. वरती काय उत्तर, खाली दक्षिण, आपल्या डाव्या हाताला पश्चिम, आपण जे लिहितो त्या हाताला पूर्व. अशा पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवायचं. ह्यामध्ये पण आपल्याला सांगितलं इथं वायव्य, ईशान्य, आग्नेय, नैऋत्य, बरोबर आहे. आता ह्या कशा लक्षात ठेवायचं, आपण पहिले स्ट्रिक बघितली होती, वानर इकडे आलेच नाही. अशा प्रकारे वानर इकडे आलेच नाही. अशा प्रकारे आपल्याला दिशा लक्षात ठेवायची आहे. वरती उत्तर, खाली दक्षिण, उजव्या हाताला पूर्व आपण लिहितो त्या आशेनं हाताने आणि डाव्या हाताला पश्चिम, ठीक आहे. आता आपला प्रश्न असा होता, माझ्या घरी मी पूर्वेकडे तोंड करून उभा आहे, म्हणजे हा इथं उभा आहे, याचं तोंड कुठे आहे, इकडे, पूर्वेकडे, ठीक आहे. पूर्वेकडे तोंड करून उभा आहे. नंतर डावीकडे वळून 10 मीटर गेला. आता त्याची डावी, इकडे तोंड आहे ना त्याचं, तर डावी वरती आहे, किती गेला, डावीकडे वळून 10 मीटर गेला, ठीक आहे. डावीकडे वळून 10 मीटर गेला. नंतर उजवीकडे, आता त्याचं तोंड वरती आहे तर त्याची उजवी ह्या साईडला राहणार आहे, कोणत्या, ह्या साईडला. नंतर उजवीकडे किती गेला, 5 किलोमीटर गेला, ठीक आहे. नंतर उजवीकडे 5 किलोमीटर गेला. तिथून दक्षिणेकडे 5 मीटर, उजवीकडे वळून 5 मीटर गेला. नंतर 5 मीटर दक्षिणेकडे गेला. आता आपल्याला माहिती आहे दक्षिण कुठे खाली. आता हे 10 आहे तर याचं काय करायचं आहे, आपल्याला अर्ध घ्यायचं आहे, किती, 5 किलोमीटर, ठीक आहे. आता इथं आला तो, त्याचं तोंड खाली. आता परत काय म्हणले, ते पश्चिमेला गेला. आता पश्चिम दिशा कुठे, इकडे, पश्चिम दिशा कुठे, इकडे, किती गेला, 5, किती गेला, 5, म्हणजे हा वरती पण काय होता, 5 गेलेला होता. आता प्रश्न आपला असा होता, तर मी माझ्या घराच्या कोणत्या दिशेला आहे. आता हे घर आहे आणि हा इथं आहे, ठीक आहे. असा फिरून इथं आला, इथं आहे, तर तो घराच्या कोणत्या दिशेला आहे, उत्तर दिशेला. कोणती दिशा आहे वरती, उत्तर. आता आपलं उत्तर काय होतं, उत्तर दिशा, ठीक आहे. तो घराच्या कोणत्या दिशेला आहे, आता सध्या उभा उत्तर दिशेला तो उभा आहे. थांब. एका सांकेतिक भाषेत, आपला समोरचा प्रश्न आहे त्याच्यानंतर 40 नंबरचा. एका सांकेतिक भाषेत एक्झामला VCZN वापरलेले आहे, तर रिझल्टला काय. आता आपल्या लक्षात येईल की ईच्या समोर हे पहा, आपण ABCD याच्यामुळे लिहितो असं की आपल्या तिथं लक्षात येईल. ईच्या जागी काय वापरलं त्याने, व्ही, मग आपण इथं व्ही लिहून घेऊ. एकच्या जागी काय वापरलं आहे, सी, मग इथं सी लिहू. एच्या जागी झेड, एमच्या जागी एन. अशा प्रकारे त्याने लॉजिक लावले. आता आपल्या लक्षात येतं ई व्ही, एक्स सी, ए झेड, एम एन, म्हणजे समोरासमोरील शब्द आहे. अशी ABCD लिहिण्याचा फक्त एवढाच फायदा आहे की आपल्याला कुठेतरी लॉजिक लागलं लगेच कळतं की हे समोरासमोर आहे. आता हे कसं आहे, ईच्या समोर व्ही आहे, एकच्या समोर सी आहे, एच्या समोर झेड आहे, एमच्या समोर काय एन आहे. आता आपल्याला काय करायचं, समोर घेणे. आता आरच्या समोर काय आहे, आय, त्याच्यानंतर ईच्या समोर काय आहे, व्ही, एचच्या समोर काय आहे, एच, यूच्या समोर काय आहे, एफ, एलच्या समोर काय आहे, ओ, टीच्या समोर काय आहे, जी. अशा प्रकारे आपलं उत्तर होतं IVHFOG, IVHFOG. अशा प्रकारे आपलं 2 नंबरचं त्याचं आन्सर होतं. आता आपला समोर 38 नंबरचा प्रश्न आहे बुद्धिमत्ताचाच. एका 30 मुलाच्या रांगेमध्ये P हा उजव्या टोकापासून चौथा आहे आणि W हा डाव्या टोकापासून 10वा आहे आणि P आणि W मध्ये किती मुले. 30 मुलं आहे. एकूण मुलं किती आहे, आपल्याला लक्षात ठेवून एकूण मुलं किती आहे, 30 आहे, ठीक आहे. आता P हा उजव्या टोकापासून, आता समजा हा P आहे, कितवा आहे, 1 2 3 चौथा, कितवा आहे, चौथा आहे, बरोबर आहे. 1 2 3 4 इथपर्यंत झाले. आणि W हा डावा टोकापासून 10वा आहे, ठीक आहे. 1
2 3 4 5 6 7 8 9 10. इथं काय W बरोबर आहे. आता त्यांचं म्हणणं काय P आणि W मध्ये एकूण किती मुलं बसलेले आहेत, किती मुलं आहेत दोघांच्या मध्ये. आता इथं किती झाले 1 2 3 4 P धरून किती झाले 4 आणि इथं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 W धरून 10 म्हणजे W पर्यंत 10 बसलेले आहे, P पर्यंत 14 बसलेले आहे म्हणजे सॉरी P पर्यंत 4 बसलेले आहे, इथपर्यंत 10 आणि इथपर्यंत 4 म्हणजे 14 मुलं. 14 मुलं काय करायचे आपल्याला याच्यातून मायनस करायचे. आता इथं 0 इथं 1 घेतला 10 मधून 4 गेले 6 इथं दिलेला हातच्या इथं आपण वापस दिला 2 गेले 3 मधून 1. आता W पर्यंत 10 होती आणि P पर्यंत 14 बसलेले ऑलरेडी 30 मुलं आहे. मग आपण काय केले 14 याच्यातून मायनस केले, इथं 6 राहिले आणि हे 2 गेले 3 मधून इथे 1 म्हणजे या दोघांच्या मध्ये किती जण आहे 16 जण आहे. या दोघांच्या मध्ये किती 16 म्हणजे हे 14 आणि हे 16 एकूण किती मुलं आहे तिथं 30 मुलं ऑलरेडी तिथं दिलेले आहे. P 14 आहे, हा 10वा आहे म्हणजे हा हे धरून 10 झाले आणि हे P धरून 4 झाले, दोघे मिळून 14 ऑलरेडी बसलेले. त्या दोघांच्या मध्ये किती जण आहे 16 जण आहे. अशा प्रकारे आपलं उत्तर होतं 16 उत्तर आहे आपलं त्या. आता त्याच्यानंतरचा आपला समोरचा प्रश्न आहे 43 नंबरचा. EF 15 आणि KL किती म्हणजे सहसंबंध ओळख नाही, जो ह्या दोघांचा संबंध आहे तो ह्या दोघांचा आहे बरोबर, एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता E किती नंबरला आहे, आता आपल्याला एक तर नंबर काढ नाही 15 आहे, आपल्याला काय लॉजिक लावू शकतो आपण E किती नंबरला आहे 5 नंबरला, ठीक आहे. F किती नंबरला आहे 6 नंबरला. आता 6 आणि 5 केलं तर 11 होतात बरोबर आहे, ते पण लॉजिक लागत नाही. त्यांची बेरीज केली आपण वजाबाकी केली ते पण लॉजिक लागत नाही, एक उरतो. गुणाकार केला तर काय होतं ह्या दोघांचा 6 पंचे 30 होतं, ठीक आहे. आता आपल्याला कुठेतरी वाटतंय की 30 आहे इथं 15 आहे म्हणजे हे किती आहे 2 ने याला भाग दिलेला आहे, ठीक आहे 15 आहे म्हणजे या दोघांचा क्रमांचा E आणि F चा क्रमांक घेऊन त्याचा गुणाकार केला 30 आला, त्याला 2 ने भाग दिला 15 म्हणजे हा झाला याचा संबंध. काय झाला संबंध. आता तोच इकडे लागला पाहिजे, सहसंबंध आहे ना, जो याला आपण लॉजिक लावलं तेच याला लागला पाहिजे. आता K किती नंबरला आहे K 11 नंबरला आहे, ठीक आहे. L किती नंबरला आहे 12 नंबरला. आता आपण 12 गुणिले 11 करू, 1 न गुणलं 12 ह्या 1 न गुणलं 12 2 2 आणि 1 3 132. आता ह्या 132ला 2 ने भागाकार करू कारण इथं 2 ने भागिले दिलं होतं ना, जे वर वापरलं तेच इथं वापरायचं, काही चेंज करायचं नाही. त्यावेळेस हा सहसंबंध आहे बरोबर आहे. आता याला 2 ने भाग बे क बे बेसकी 12 1 उरला बेसकी 12. अशा प्रकारे आपलं काय होतं 66 त्याचं काय होतं KLचं 4 नंबरचं आपलं 66 उत्तर आहे. काय केलं आपण जो संबंध याला लावला तो संबंध याला लावला, दोघांचा क्रमांकाचा गुणाकार केला 30 आला, आपल्याला इथं 15 होते, मग कळालं की आपल्याला इथं निम्म आहे म्हणून त्याला आपण 2 न भागितलं. नंतर आपण K आणि L चा क्रमांकाचा गुणाकार केला 132 आला, याला 2 न भागल्यामुळे याला पण आपण 2 न भागितलं, त्याच्यामुळे काय आलं 66 आपलं काय उत्तर आहे. अशा प्रकारचं आपलं 4 नंबरचं त्याचं उत्तर आहे. आता आपला त्यानंतरचा 45 नंबरचा प्रश्न होता, जर P म्हणजे मायनस दर्शवलं, Q न गुणिले दर्शवलं, R न भागिले दर्शवलं आणि S न प्लस दर्शवलं तर पुढील गणिताचं आपल्याला काय करायचं आहे हे करायचं आहे. आता ते आपण इथं केलेलं आहे. आता आपण जे जे सांगितले ना ते चिन्हाच्या जागी आपण ठेवू. आता आपल्याला काय सांगितलं P मायनस दर्शवतं, ठीक आहे आपण P ला मायनस देऊन टाकू इथं, ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला सांगितलं Q हे गुणाकार दर्शवतं, ठीक आहे Q ला गुणाकार देऊन टाकू. त्याच्यानंतर आपल्याला सांगितलं R हे भागिले दाखवतो, कुठे R हां इथं भागिले देऊन टाकू R ला, ठीक आहे. त्याच्यानंतर काय सांगितलं S प्लस दर्शवतो, हा S इथं हे काय 5 नाही S आहे, मी इथं काय करायचं प्लस दाखवतो, ठीक आहे. जेवढं जेवढं सांगितलं तेवढं तेवढं आपण काय केलं चिन्ह ठेवले. आता आपल्याला किमती ठेवायच्या 50 42 6 10 8. काय दिलं होतं जे वरचे अंक आहे त्या जागी आपल्याला ते चिन्ह दिले होते ते चिन्ह ठेवले. आता सगळ्यात अगोदर आपल्याला माहिती पदावलीमध्ये काय करावं लागतं भागाकार करावं लागतो. 6 1 7 6 7 42. आता उरलं काय 50 गुणिले 7 वजा 10 अधिक 8 हे उरलं. आपण इथं भागाकार देऊन घेतला पहिले या दोघांचा भाग उभेनुसार पदावलीच्या, ठीक आहे. पदावलीमध्ये काय करावं लागतं पहिले भागाकार करावं लागतो, नंतर गुणाकार करावा लागतो, बेरीज करावं लागते, वजाबाकी करावं लागते. आता काय करावं लागेल गुणाकार 7 5 35 म्हणजे किती 350 10. आता सरळ सरळ जर वजाबाकी असेल तर डावीकडून काय करायचं उजवीकडे जायचं. जरी तर गुणाकाराचा आणि भागाकाराचा चिन्हामध्ये नसेल फक्त बेरीज आणि वजाबाकी असेल तर अगोदर बेरीज करायची काय काही आवश्यकता नाही, सरळ सरळ काय करायचं डावीकडून उजवीकडे जायचं जर हे दोन चिन्ह असेल तर. आता आपल्याला माहिती इथं काही नाही म्हणजे इथं प्लस आहे आणि प्लस मायनस यांची दोघांची काय होती वजाबाकी होती, ठीक आहे. मग 350 मधून 10 गेले 340, इथं प्लसचं चिन्ह राहिलं काय
8. आता मोठ्या संख्येत चिन्ह म्हणजे इथं काही नाही, म्हणजे काय प्लस आहे, प्लस प्लस काय होतं प्लसच होतं, म्हणजे 340 आणि हे 8 348. अशा प्रकारे आपलं उत्तर काय होतं 348. आता त्याच्यानंतरचा आपला प्रश्न होता 49 नंबरचा आपला प्रश्न आहे बुद्धिमत्ता. त्याच्यानंतर 3, 9, 6, 15, 45, 3, 75. आता आपण बघितलं की याचं असं वाढत पण चाललेलं नाही, इथं घन किंवा वर्ग याचं पण काही लॉजिक लागत नाही. 3 त्रिक 9 केलं असतं, परत इथं 6 आलं, 15 आलं, 45 परत इथं 30 आलं. आता याचं लॉजिक कसं आहे माहिती आहे का, आपल्याला लक्षात येतं की इथं 15ला कशांतरी भाग जातो दिलेल्या संख्यात, 45ला जातो, 30ला जातो आणि 50 जातो. याचं कसं आहे 3 5 15 5 न गुणलं, ठीक आहे. 9 5 45, 6 5 30, 15 5 75 आणि आता 45 5 जे येईल ते काय राहील आपलं उत्तर येईल, ठीक आहे. आपण 45 गुणिले 5 करू. 5 5 25, 7 आले 2, 5 चोक 20 आणि 2 22, म्हणजे आपलं उत्तर काय आहे 225. अशा प्रकारे आपलं उत्तर आहे 225. आता आपला त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न होता 59 नंबरचा. विद्यार्थ्याच्या रांगेत मोहन उजवीकडून 15 आहे. मोहन किती आहे मोहन, ठीक आहे. आपण इकडून उजवीकडून लो, आपल्या हाताच्या उजवीकडून मोहन किती आहे 15 आहे, ठीक आहे. मोहन उजवीकडून 15 आहे आणि दिनेश डावीकडून 18 आहे. हा दिनेश डावीकडून इकडे, दिनेश काय 18 आहे, ठीक आहे 18 आहे. जेव्हा ते दोघं आपापसात जागा बदलतात, म्हणजे मोहन याच्या जागेवर होतो आणि दिनेश त्याच्या जागेवर जातो, तेव्हा मोहन उजवीकडून 20 होतो. मोहन काय आहे उजवीकडून विद्यार्थ्याच्या रांगेत मोहन उजवीकडून 15 आहे, ठीक आहे 15 आणि दिनेश डावीकडून 18 आहे. दिनेश काय 18 आहे. तर ते काय म्हणले की आता जेव्हा दोघे आपापसात जागा बदलतात, म्हणजे मोहन इकडे येतो आणि दिनेश तिकडे जातो, तर मोहन उजवीकडूनच किती होतो 20 होतो, उजवीकडूनच किती होतो 20 होतो. तर दिनेश डावीकडून कितवा, दिनेश डावीकडून कितवा. आता सरळ एवढंच लक्षात ठेवायचं आहे, आपापसात जागा बदलणे. पहिले हा उजवीकडून 15 होता, नंतर त्याने आपापसात जागा बदलली, नंतर उजवीकडून परत हा 20 झाला, मग हा कितवा झाला. आता फक्त असं आपापसात जागा बदलली आणि इकडून ह्या उजवीकडून एवढा होता तर डावीकडून किती, समजा असे दोनच प्रकारचं असेल तर सरळ काय करायचं, याच्यात कितीनं फरक पडला 5 न, किती प्लस झाले 5, त्याच्यात सरळ याच्यात काय करायचे 5 प्लस करून द्यायचं, म्हणजे 23वा. हा डावीकडून किती होईल 23 होईल. एवढंच करायचं आहे फक्त. इथे कितीचा फरक आहे 15 20चा कितीनं फरक वाढला 5 न वाढला, तेवढाच फरक इकडे वाढवायचा. 18 आणि 5 23. अशा प्रकारे आपलं उत्तर होतं 23. आता आपला 64 नंबरचा प्रश्न होता 4 8 24, इथं प्रश्नचिन्ह आहे 486. आता आपल्याला लगेच लक्षात येतं बघितल्याबरोबर काय आहे वाढत चाललं 4 8 24. आता याच्यात कुठं आहे का इथं 8 दिल्याच नंतर इथं 5 आहे बाबा, किंवा इथं 24 नंतर इथं 50 आलं. हे कसं आहे वाढत चाललेली अक्षरमाला आहे, बरोबर आहे. मग याचं एक तर गुणाकार असेल किंवा मग काय जर वाढत जाणारी जर असेल तर एक तर गुणाकार राहतो किंवा बेरीज राहते, बरोबर आहे. आता मध्येच समजा इथं लहान आहे किंवा इथं मोठी आहे किंवा इथं लहान एक मोठं एक लहान, त्यावेळेस काय असतं एक तर ते त्यांचं गुणाकार किंवा मग ते संख्याचं काहीतरी वर्ग हे अशा प्रकारचं असतं. लॉजिक काय लावायचं इथं वाढत चालली, ठीक आहे. आता आपल्याला लगेच कळतं याचं डबल केलं तर किती होतं गुणिले 2 8 होतं. आता 8च्या डबल 3, 8 त्रिक 24 होतं. आता इथं 2 न गुणलं, इथं 3 न गुणलं, इथं किती न 4 न, 24 चोक 96 आणि इथं किती न 5 न. काय करायचं आहे गुणाकार करायचा आहे, म्हणजे इथं 2 न गुणलं या संख्येनं 8 आलं, इथं 3 न गुणलं 24 आलं, इथं 4 न गुणलं 96 आलं, इथं 5 न गुणलं 486 आलं. आता 96 गुणिले 5 करू आपण ते बरोबर ठरासाठी, ठीक आहे. 6 5 30, 7 आले 3, 9 5 45 आणि 3 48, 486 बरोबर आहे. म्हणजे जी आपण जो क्रम लावला तो काय बरोबर आहे. जर यानं गुणलं तिथं 486 आलं म्हणजे अशा प्रकारे आपलं उत्तर किती होतं 96 होतं. आता आपला त्यानंतर 71 नंबरचा प्रश्न होता की 8 जानेवारी 2018ला सोमवार होता, तर 17 फेब्रुवारी 2018ला कोणता वार होता. त्याच वर्षातला वार आहे 18 मधला. फक्त काय होतं इथं 8 जानेवारी 2018ला सोमवार होता, तर 17 फेब्रुवारी 2018ला कोणता वार होता आपल्याला हे काढायचं आहे. आता आपल्याला माहिती आहे 31 जानेवारी 31चा महिना आहे, ठीक आहे. 31चा महिना आहे, किती 8 मायनस करायचे, 8 दिवस झाले ना ऑलरेडी 8 जानेवारी. मग 31 मधून 8 गेले किती राहतात 23, आणि हे 17 दिवस 17 फेब्रुवारी पहिलेच, ठीक आहे. आपल्याला काय करायचं आहे 8 जानेवारी ते 17 फेब्रुवारी वार काढायचा आहे ना. 8 जानेवारीला सोमवार होता, तर 17 फेब्रुवारी 2018ला कोणता वार होता. आता 8 जानेवारी 31 दिवसाचा महिना आहे, ठीक आहे. त्यातून 8 मायनस केले 23 दिवस राहिले खाली जानेवारीचे, आणि हे 17 दिवस प्लस केले कारण 1 तारखेपासून 17 फेब्रुवारीपर्यंत. आता 23 आणि 17 होतात 40. आता आपल्याला माहिती आहे जे दिवस टोटल येईल त्याला कितीने भागावं लागतं, आपला 7 दिवसाचा आठवडा आहे आपला, ठीक आहे. त्याला 7 न भागायचा, 7 1 7 7 5 35, म्हणजे 40 मधून 35 गेले, बाकी किती राहिले 5.
जी बाकी राहती तिथून पुढे आपल्याला काय जायचंय, समोर जायचंय, कारण आपल्याला समोरचा वार विचारलेला आहे. फेब्रुवारी, जानेवारी नंतर फेब्रुवारी. आपल्याला जर मागचा वार विचारला असता डिसेंबरचा, तर आपण 5 दिवस मागे आला असतो. एवढंच लक्षात ठेवायचंय. जी बाकी उरल, जर समोरचा वार असेल तर समोर जायचं तेवढे दिवस, जर त्यांनी मागचा वार विचारला असेल तर तेवढे दिवस त्या वारापासून मागे यायचं. आता आपली बाकी होती 5, तर मग आपल्याला किती समोर जायचं. आता सोमवारपासून पुढे गेलो आपण, 1 मंगळवार, 2 बुधवार, 3 गुरुवार, 4 शुक्रवार, 5वा दिवस कोणता येणार आहे, शनिवार. म्हणजे त्या दिवशी 17 फेब्रुवारी 2018 रोजी कोणता वार होता, शनिवार. अशा प्रकारे आपलं उत्तर आहे शनिवार. त्यानंतर आपला 79 नंबरचा प्रश्न होता, 19 फेब्रुवारी 2021 ला शुक्रवार होता, तर 14 एप्रिल 2021 ला कोणता वार असेल. 19 फेब्रुवारी 2021 ला कोणता वार होता, शुक्रवार, तर 14 एप्रिल 2021 ला कोणता वार. आता 19 फेब्रुवारी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि 14 एप्रिल म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती. ठीक आहे. आता 19 फेब्रुवारी 2021 ला शुक्रवार होता, तर 14 एप्रिल 2021 ला कोणता वार राहणार आहे, आपल्याला अशा प्रकारचं हे काढायचं आहे. आता 19 फेब्रुवारी, ठीक आहे. आता फेब्रुवारी महिना 2021 आहे. सगळ्यात अगोदर आपल्याला ते बघायचं आहे, तो लीप वर्ष आहे का साधा वर्ष आहे. ठीक आहे. ते लीप वर्ष आहे म्हणजे तो कितीचा महिना आहे, 28चा महिना आहे. मग 28 मधून 19 काय करणे, आपल्याला मायनस करणे, तर राहिले किती, 9 दिवस. किती, 9 दिवस. म्हणजे फेब्रुवारीचे 9 दिवस. ठीक आहे. आता लीप वर्ष का मॅटर करते, इथं जर लीप वर्ष असते तर इथं 29 मधून आपल्याला 19 मायनस करावं लागले असते. इथं काय आहे, 2021 आहे. 2020 हे लीप वर्ष आहे, 2021 हे साधं वर्ष आहे. जर 2020चा वार काढावा लागला असता तर तिथं 2020 मध्ये फेब्रुवारी हा 29 दिवसाचा असतो. आपल्याला माहिती लीप वर्षामध्ये 1 दिवस एक्स्ट्रा असतो. आता हे साधं वर्ष आपल्याला का मॅटर करतंय अगोदर, की फेब्रुवारी साधं वर्षात किती दिवसाचा राहतो, हे फेब्रुवारीचा क्वेश्चन होता, त्याच्यामुळे आपल्याला ते तिथं लक्ष देणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता फेब्रुवारीमध्ये साधं वर्ष असल्यामुळे 28 दिवस होते. 28 दिवस मधून आपण 19 फेब्रुवारी मायनस केली, का केली, तर ते आपल्याला 19 तारखेपासून पुढे वार काढायचा आहे. मग 28 मधून 19 मायनस झाले, किती उरले, फेब्रुवारीमध्ये 9 दिवस उरले. फेब्रुवारी आणि एप्रिलच्या मध्ये मार्च महिना आहे. ठीक आहे. मार्च महिना किती दिवसाचा आहे, 31 दिवसाचा, 31 लिहून घेतले. आणि हे एप्रिल महिन्याचे 14 दिवस लिहून घेतले. ठीक आहे, लिहिले 14 दिवस. आता या सगळ्यांची आपल्याला काय करायची, बेरीज करायची. 31, 14, 9. आता 9 आणि 1 10 आणि 4 14, हा 4 1, 3 आणि 2 5, 54. किती आले, 54. आता ह्या 54ला किती भागणे आहे, 7 भागाचं आहे. 7 7 49, उरले किती, 5. आता बाकी किती राहिले, 5 राहिलं, बाकी राहिलं 5. आता आपल्याला कुठे पुढचा वार काढायचा आहे. आता शुक्रवारपासून 5 पुढे जायचं, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, आणि 5व्या दिवशी कोणता, बुधवार. अशा प्रकारे 14 एप्रिल 2021 ला कोणता वार राहणार आहे, बुधवार. आपलं उत्तर काय आहे, 14 एप्रिल 2021 ला बुधवार. आता लक्षात काय ठेवायचं आहे, की हे मार्च आहे, एप्रिल आहे. आता आपण इथे 1 महिना असल्यामुळे 31 घेतलं. आपण याच्या अगोदर ट्रिक्स बघितलेली, जर 30 दिवसाचा महिना असेल तर एक्स्ट्रा म्हणून तिथं 2 दिवस घ्यायचे. 31चा महिना असेल तर 3 दिवस घ्यायचे. आता जर इथं लगातार 2-3 महिने असते, मार्च एप्रिल मे, आपल्याला जून ऑगस्ट काढावा लागला असता, तर आपण सगळ्याचं 30-31 लिहित बसलो असतो का, नाही, ती भली मोठी बेरीज झाली असती. सरळ एवढंच लक्षात ठेवायचं आहे, आपण 31च्या जागेवर 3 पण घेऊ शकलो असतो एक्स्ट्रा दिवस. कारण 31चा जर महिना असेल तर 3 पण घेता येतं आपल्याला बेरीजमध्ये, आणि 30चा महिना असेल तर 2 घेता येतं. अशा प्रकारे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की 31चा महिना असेल तर आपण 3 घेऊ शकतो. आता याच्यानंतर जर एप्रिल असतात तर आपण याचे 2 घेतले असते, मे असतात त्याचे 3 घेतले असते. असं जर आपल्याला 3-4 महिन्याचं वार काढत सांगितलं असतं तर त्यावेळेस ती ट्रिक्स आपल्याला उपयोगी येते. प्रत्येक 3-4 महिने प्रत्येकचं असं नाही काढत बसायचं, 30-31 लिहित बसलं तर आपली ती बेरीज मोठी होती. त्याच्या जागी काय घ्यायचं आहे, 3-2 घ्यायचं. अशा प्रकारे आपलं उत्तर होतं बुधवार. आता त्यानंतर आपला होता 87 नंबरचा प्रश्न, 2011च्या कॅलेंडरची पुनरावृत्ती कोणत्या वर्षी होईल. म्हणजे जे 2011ला कॅलेंडर होतं तेच सेम टू सेम कोणत्या वर्षी येईल असे म्हणले, आणि ते येतं प्रत्येक वर्षी. आता 2011चं कॅलेंडर म्हणजे जी 1 जानेवारीला वार आणि तारीख होती, 31 डिसेंबरला जी वार आणि तारीख होती, कोणत्या दिवशी 15 ऑगस्टला होतं, कोणत्या दिवशी कोणत्या वारी 26 जानेवारीला, सेम पूर्ण कॅलेंडर तसंच कोणत्या वर्षी येईल म्हणले ते. परत अशा वेळेस काय करायचं माहिती का, जे वर्ष दिले ना त्याचे शेवटचे 2 अंक घ्यायचे. ठीक आहे, त्याला 4 न भागायचं, एवढंच करायचं. इथं किती राहू द्या, 2025 राहू द्या, 2030 राहू द्या, 2020 राहू द्या, 2024 राहू द्या. काय करायचं, शेवटचे 2 अंक घ्यायचे, त्याला काय तर 4 न भागायचं. आता भागितलं आपण, 4 1 4, 4 2 8. आता 11 मधून 8 गेले, किती बाकी राहिले, 3 आपली इथं बाकी राहिले. आता ह्या बाकीला काय करायचं आहे, आपल्याला याला समोर घ्यायचं आहे का नाही. आता याला एक सूत्र आहे, जर तुमचा हे भागाकार करून दिलेल्या वर्षाला जर तुम्ही 4 न भागून 1 जर बाकी राहिला तर तुम्हाला 6 वर्ष पुढे जायचं. किती, 6 वर्ष
पुढे जाणे किती 6 वर्ष. जर तुमचे 2 बाकी राहिले तर तुम्हाला 11 वर्ष जाणे. तुमचे 3 बाकी राहिले तरी पण तुम्हाला 11 वर्ष जाणे. आणि तुमचे जर 0 बाकी राहिला तर तुम्हाला किती दिवस जाणे पुढं 28 वर्ष पुढे जाणे. किती 28 वर्ष पुढे जाणे. हे आपण व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे की जर तुमचा 1 बाकी राहिला तर 6 वर्ष, 2 बाकी राहिला तर 11 वर्ष, 3 बाकी राहिला तर 11 वर्ष, 0 बाकी राहिला तर 28 वर्ष. हे भागाकार करून जी बाकी राहिली तिथं. आता आपली बाकी किती राहिली होती 3, तर 3ला किती 11 वर्ष. म्हणजे याच्यात 11 प्लस केलं ते 2022 साली सेम तेच कॅलेंडर येणार आहे. कोणत्या वर्षी 2022 साली जे 11चं कॅलेंडर होतं तेच येणार आहे. आता आपण 11 का घेतले कारण आपली 3 बाकी होती म्हणून तिथं सांगितलेले, म्हणून आपण तिथं 11 वर्ष घेतले. त्या 11 मध्ये मिळवले आपलं 2022 उत्तर आहे. आता आपला 89 नंबरचा प्रश्न आहे. 3 वर्तुळ आहे 1 2 3. त्याच्यात काय आहे 2 1 आहे, 3 1 आहे आणि 4 1 आहे वरती ह्या बॉक्समध्ये. खाली 7 आहे 26 आहे. आता आपल्या लक्षात येईल 7 26 बरोबर आहे. आता आपल्या इथं काय करणे सरळ सरळ 2चा घन घेणे. किती 2चा घन 8, त्यातून 1 मायनस करणे किती आलं 7 आलं. ठीक आहे. इथं 3चा घन घेणे. 3चा घन किती आहे 3चा घन 27 आहे, त्यातून 1 मायनस करणे किती आलं 26. आता इथे किती आहे 4चा घन घेणे. 4चा घन किती आहे 64, त्यातून 1 मायनस करणे म्हणजे इथे किती आलं 63. अशा प्रकारे आपलं काय होतं उत्तर इथं 63 उत्तर होतं 2 नंबरचं. आता सुरेश 3 किलोमीटर उत्तरेला गेला. आपला किती 93 नंबरचा प्रश्न आहे बुद्धिमत्ताचा. सुरेश आहे आता उत्तरेकडे गेला म्हणजे तो इथं उभा आहे. किती गेला 3 किलोमीटर गेला. ठीक आहे. आपण 3 किलोमीटर एवढं घेतला अंदाजे. ठीक आहे. नंतर उजवीकडे वळाला. आता तो वरती गेला म्हणजे त्याची उजवी साईड कुठे येणार आहे इकडे येणार आहे. ठीक आहे. नंतर उजवीकडे वळाला 6 किलोमीटर गेला. ठीक आहे. त्याच्यानंतर ते काय म्हणले उजवीकडे वळून 6 किलोमीटर गेला. पुन्हा उजवीकडे वळाला. आता त्याचं तोंड इकडे येतं मग उजवी कुठे राहणार आहे खाली. परत किती वळाला 6 किलोमीटर वळाला. 3 किलोमीटर वळाला. परत किती 3 म्हणजे याच्या लेवलनं आला. अगोदर उत्तरेकडे गेला 3 किलोमीटर गेला, नंतर उजवीकडे वळून 6 किलोमीटर गेला, नंतर पुन्हा उजवीकडे वळून किती 3 किलोमीटर आला इथपर्यंत आला. नंतर पुन्हा डावीकडे 6 किलोमीटर गेला. आता तो खाली तोंड आहे त्याची डावी कुठे येणार आहे ह्या साईडला. किती गेला 6 किलोमीटर गेला. तर तो मूळ जागेपासून किती दूर आणि कोणत्या दिशेला आहे. आता सगळ्यात अगोदर आपल्याला माहिती आहे दिशा आपण शिकलेलीच आहे. वरती उत्तर, खाली दक्षिण, इकडे पश्चिम, उजव्या हाताला पूर्व. आता आपल्याला हे प्रश्न इकडं पूर्व दिशा दाखवतो. ठीक आहे. कोणती पूर्व. सरळ सरळ फक्त दिशाही काढली असती तर आपण त्याचं उत्तरापर्यंत जाऊ शकत होतो कारण तिथं पूर्व होतं ऑप्शनमध्ये. आता ते किती दूर म्हणले ऑलरेडी किती अंतर आहे 6. ठीक आहे 6 किलोमीटर. आणि ह्याच्यात जे डॉट आहे हे 6 आहे म्हणजे किती राहणार आहे हे पण किती राहणार आहे 6 म्हणजे हे 6 आणि 6 किती 12 पूर्व. 12 पूर्व अंतर किती 12 किलोमीटर पूर्व. अशा प्रकारे आपलं उत्तर होतं 12 किलोमीटर पूर्व. आता आपला 99 नंबरचा प्रश्न आहे बुद्धिमत्ताचा. एक घड्याळ प्रत्येक तासाला 5 सेकंद पुढे जाते. आता ते घड्याळ काय करत होतं 1 तास झाले की 5 सेकंद एक्स्ट्रा वेळ दाखवतं. ठीक आहे. जर ते घड्याळ सोमवारी सकाळी 9 वाजता कोणत्या दिवशी म्हणलं ते सोमवारी सकाळी हे 9 वाजता. ठीक आहे. सोमवारी सकाळी 9 वाजता ते प्रत्येक तासाला 5 सेकंद पुढे जातं. सोमवारी सकाळी 9 वाजता बरोबर लावलं तर ते घड्याळ त्यानंतर लगेच येणाऱ्या शनिवारी सकाळी 9 वाजता किती वेळ दाखवेल. म्हणजे आपल्याला काय करणे आता ते प्रत्येक तासाला 5 सेकंद पुढे जातं. आता आपल्याला सगळ्यात अगोदर हे काढायचं आहे सोमवारपासून शनिवारपर्यंत किती तास होतात. सगळ्यात अगोदर काय काढायचं आपल्याला किती तास होता. आता 24 तासानंतर 1 दिवस समजा. ठीक आहे. आता आपण काय करू सोमवारी 9 ते मंगळवारी 9. सोमवारी 9 ते मंगळवारी 9 पर्यंत किती झाले 24 तास झाले. मंगळवारी 9 ते बुधवारी 9 पर्यंत किती झाले 24 तास झाले. ठीक आहे. बुधवारी 9 ते गुरुवारी 9 पर्यंत किती झाले 24 तास झाले. गुरुवारी 9 तर शुक्रवारी 9 पर्यंत किती झाले 24 तास झाले. आणि शुक्रवारी 9 ते शनिवारी 9 पर्यंत किती तास झाले 24 तास झाले. अशा प्रकारे आपण काय केलं सोमवारी 9 वाजेपासून. ठीक आहे. सोमवारी 9 वाजेपासून तर शनिवारी 9 वाजेपर्यंत आपण आलो. बरोबर आहे. इथं 24 तास, इथं 24 तास, इथं 24 तास, इथं 24 तास, इथं 24 तास. आता 24 किती वेळ झालं 1 2 3 4 5 म्हणजे 24 गुणिले 5. 5 चोक 20, 5 चोक 20 हातच्याले 2, 5 2 10 2 120 म्हणजे सोमवार ते शनिवारपर्यंत किती तास झाले 120.
किती तास झाले 120. अशा प्रकारे आपण इथपर्यंत आलो. सोमवार 9 ते मंगळवारी 9 पर्यंत 24 तास, मंगळवारी 9 ते बुधवारी 9 पर्यंत 24 तास, बुधवारी 9 ते गुरुवारी 9 पर्यंत 24 तास, गुरुवारी 9 ते शुक्रवारी 9 पर्यंत 24 तास आणि शुक्रवारी 9 ते शनिवारी 9 पर्यंत 24 तास. अशा प्रकारे आपले सोमवार ते शनिवार झाले 120 तास. आता आपला प्रश्न असा होता की ते प्रत्येक तासाला 5 सेकंद जातो, तर मग 120 गुणिले 5 म्हणजे 12 पंचे 60 आणि हा 0 6 म्हणजे टोटल किती सेकंद गेला 600 सेकंद. तो काय गेला घड्याळ सोमवारपासून शनिवारपर्यंत पुढे गेला 600 सेकंद. प्रत्येक तासाला 5 म्हणजे 120 तासाला 600 सेकंद. आता आपलं उत्तर काय मिनिटामध्ये, तर आपल्याला माहिती आहे किती 60 सेकंदाचा 1 मिनिट होतो. मग याला 600 सेकंदाला काय करणार आपल्याला 60 सेकंदानं भाग नाही म्हणजे आपल्याला मिनिटं निघतील. 0 0 कटला 6 1 6 म्हणजे किती 10 मिनिटं. तो काय झाला शिल्लक ह्या सोमवार ते शनिवारमध्ये 10 मिनिटं तो काय झाला त्यानं जास्त वेळ दाखवली. तर मग ते कितीला लावला होता 9ला लावला होता. मग तो आता किती वेळ दाखवल 9 दाखवायला पाहिजे ना त्यानं, तर तो दाखवल 9 वाजून 10 मिनिटं. किती 9 वाजून 10 मिनिटं. अशा प्रकारे आपलं उत्तर होतं. आता आपला शेवटचा बुद्धिमत्ताचा प्रश्न आणि प्रश्नपत्रिकेचा पण शेवटचा प्रश्न 100वा प्रश्न बरोबर आहे. आता बी आयचा काय फरक आहे. आता जवळजवळ तर नाही काही नाही खूप लांब लांब आहे. आय पीचा काय आहे आणि इथं प्रश्नचिन्ह याचं काय आहे आणि याचं काय आपल्याला सेम फरक लागला. आता बी आय 1 2 3 4 5 6 7 म्हणजे याच्यात किती आहे 7. आता आय पी इथून आया 1 2 3 4 5 6 7 म्हणजे हे पण 7 नंबरला आहे. आता पी पासून 7 नंबरला घेऊ म्हणजे याच्यात किती 7 7चा फरक आहे. ठीक आहे. आता आपण 7 7 न आता इथं पण पी पासून 7 पुढे गेले तर आपल्याला काय येतालचा कोणता शब्द तो निघाला आपल्याला पी पासून 1 2 3 4 5 6 7 म्हणजे इथं कोण आहे डब्ल्यू आहे. आपलं उत्तर काय आहे डब्ल्यू आहे. पण हे 7 7चा फरक योग्य आहे कधी कळेल इथपर्यंत पण जाऊ आपण परत डब्ल्यू पासून 7 जो पुढं 1 2 3 4 5 6 7 म्हणजे डी पण काय आहे बरोबर आहे. म्हणजे जे आपण जे लॉजिक लावलं तिथपर्यंत बरोबर आलं की नाही ते आपलं चेक करायचं काम आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपलं उत्तर काय होतं याचं उत्तर डब्ल्यू होतं. तर आपल्या 100 नंबरचा जो शेवटचा प्रश्न होता त्याचं उत्तर 1 नंबरचं डब्ल्यू. अशा प्रकारे आपण बुद्धिमत्ताचं आपण स्पष्टीकरण बघितलं. जे आपली प्रश्नपत्रिका आहे त्या प्रश्नपत्रिका हे आपल्याला सांभाळून ठेवायचं आहे शेवटपर्यंत. आपले 2 सराव पेपर झाले आतापर्यंत 1 आणि 2. त्या प्रत्येक प्रश्नपत्रिकेवर हे स्पष्टीकरण व्यवस्थित लिहून आपल्याला ठेवायचं आहे. म्हणजे आपण असे जसे आणखी घेऊ आपण सराव पेपर ते कमीत कमी आपल्याकडे 1000 1500 आपले प्रश्न तयार होतील. आपण 10ही जर आपल्या सराव पेपर झाले तर आपल्याकडे 1000 प्रश्न तयार होतील आणि त्या 1000 प्रश्नाचं आपल्या याच्याकडे विश्लेषण सहित राहतील. म्हणजे याचा आपण ज्यावेळेस परीक्षेच्या टायमाला रिव्हिजन म्हणून पण केलं यातला आपल्याला 2 मार्काचाही फायदा झाला तर आपले जे सराव पेपर घेतलेले आपण ते आपले सार्थक होतील. त्याच्यामुळे आपल्याला जपून ठेवायचे व्यवस्थित शेवटपर्यंत. धन्यवाद.